उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. पुढील भाग. अयोध्या पूर्वार्ध. सीतेच्या कक्षात वातायनाजवळ एक बंगई होती. सीता आणि उर्मिला त्या बंगईवर बसल्या होत्या. सूर्यास्त होताना पश्चिमेकडे झुकलेला सूर्य वातायनातून डोकावत होता. त्या थकलेल्या सूर्यकिरणाचा सोनेरी प्रकाश सीता आणि उर्मिलेच्या अलंकारांना स्पर्श करत निद्रिस्त झाला होता. सीता आणि उर्मिला दोघी अतिशय आनंदून येणाऱ्या काळाची कल्पना करत होत्या. तो क्षण आलाच तर. तू एका राज्याची महाराणी झाल्यावर काय काय करशील याबाबत आपण किती स्वप्ने पाहिली आहेत. ती स्वप्ने पूर्ण होताना तुला कसं वाटतंय ताई? उर्मिलेने औत्सुक्याने विचारले. खरं सांगू तर आता मला काहीच विशेष वाटत नाही. नाथ अयोध्येच्या सिंहासनावर आसनस्थ होणार आहेत याचा आनंद निश्चितच आहे, पण माझ्या मनात अकस्मात एक उदासीन भाव उत्पन्न झाला आहे. यापुढे जे करायचे ते केवळ राजशिष्टाचाराला सांभाळून कर्तव्य पार पाडण्याच्या भावनेतूनच करायचे आहे. आपण लहानपणी जे जे स्वप्न पाहिली होती ते किती अतिरंजित होते हे तुलाही एव्हाना समजलेच असेल. तू असं कसं म्हणू शकतेस? अगदी काही दिवसातच श्रीरामांचा यौवराज्य अभिषेक होणार आहे. त्या सिंहासनावर तू सुद्धा बसशील. तेव्हा तुझ्या मनात आनंदाच्या लाटा निश्चितच उसळतील. एखाद्या लहान राज्याची राणी नाही तर एका साम्राज्याची सम्राज्ञी होताना तू उदासीन कशी असू शकतेस? उर्मिलेला सीतेची मनस्थिती लक्षात आली नाही. उर्मिले, आपल्याला मन नियंत्रित करता आलं असतं तर मी तुला अपेक्षित आहे तसा विचार केला असता, पण सध्या तरी माझं मन उदासीन आहे. बहुधा असंही असेल की हा आनंद पचवताना माझं मन अतिशय शांत झालं असेल. बहुधा सिंहासनावर बसल्यानंतर तू म्हणतेस तसा उत्कट आनंद होईल. ताई, तू खरोखरच वेगळी आहेस. कोणत्याही परिस्थितीत तू शांत राहू शकतेस. तुझा स्वभाव श्रीरामासारखाच आहे. हे मात्र अगदी खरे म्हणालीस. मलाही कधीकधी त्यांच्या स्वभावामध्ये माझ्या स्वभावाचीच छटा दिसते. आम्ही दोघे जणू समानच आहोत. मलाही नाथांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात विलक्षण साम्य दिसतं. आम्ही विवाहापूर्वी एकमेकांना पाहिलेही नव्हते, तरी माझ्यासाठी योग्य असणारा पतीच मला लाभला. सगळं खरोखर नियतीच ठरवत असणार. हो, पण मला सांग, मी सम्राज्ञी झाल्यावर असे काय बदलणार आहे? राहण्याचे ठिकाणही हेच असेल, राजसभाही तीच असेल, महाराजांऐवजी नाथ निर्णय घेतील, एवढाच काय तो बदल होईल. माझ्याकरता कोणतीही गोष्ट बदलणार नाही. अशी कशी बदलणार नाही बरं? अवश्य बदलेल. प्रतिदिन राजसभेत जावे लागेल, महाराजासमवेत वेळप्रसंगी विचार विनिमय करावा लागेल, स्त्रियांच्या उत्सवामध्ये आणि सार्वजनिक सभांमध्ये सहभागी व्हावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझा पुत्रच या राज्याचा उत्तराधिकारी असेल, पण या प्रवासात तू, नाथ आणि इतर सर्व सोबत असणार आहेत. त्यामुळे मला त्याबाबत विशेष चिंता करण्याचीही आवश्यकता नाही. तू नुकतीच एका सम्राज्ञीची कर्तव्य सांगितलीस, ते मला करावे लागणारच आहे. त्या सर्वांकडे मी कर्तव्य भावनेतूनच बघते आहे. त्या व्यतिरिक्त माझ्या मनात कोणताही मोह अथवा लोभ नाही. ईश्वराने योग्य व्यक्तीलाच योग्य पदावर बसवले आहे. अन्यथा माझ्यासारखी एखादी युवती असती तर आज माझ्या आनंदाला सीमाही राहिली नसती. कल्पनाचे मनोरे सजवण्यातच दिवस गेले असते. सम्राज्ञी होण्याकरता हा स्वभाव मुळीच योग्य नाही. त्या पदावर तुझ्यासारख्या एखाद्या शांत, स्थितप्रज्ञ आणि कर्तव्यदक्ष स्त्रीने विराजमान होणेच योग्य आहे. उर्मिले, माझे हे शहाणपणही परिस्थितीने दिलेले वरदान आहे. तू सुद्धा प्राप्त परिस्थितीला साजेसेच वर्तन करतेस. आत्ताच पहा, मला उत्साहित करणं आणि माझा आनंद वाढवणे हे स्वतःचे कर्तव्य समजून तू मला उत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेस.
तुझ्यावर सम्राज्ञी होण्याची वेळ आली असती तर तूही उत्साह न माझ्यासारखेच वर्तन केले असते. ताई, आपल्या दोघींच्या संवादात औपचारिकता कधीही येऊ नये. तू माझ्यासमोर आणि मी तुझ्यासमोर कधीही मन मोकळे करू शकते. आपण एकमेकींसमोर कायमच अकृत्रिम असतो. सीता म्हणाली, ज्या क्षणी नाथ या साम्राज्याचे उत्तराधिकारी झाले त्या क्षणी सर्व काही बदलेल. कुणालाही आवश्यकतेपेक्षा अधिक जवळ करणे किंवा दूर लोटणे सम्राटाला किंवा सम्राज्ञीला शोभत नाही. या पदावर असलेल्या व्यक्तींचे मन कुणाच्याही प्रभावाने बदलायला नको. महर्षींनी आम्हाला ज्या प्राथमिक सूचना दिल्या आहेत त्या सूचनेनुसार मला वागायला हवे. आज या 4 भिंतींमध्ये मी आनंद साजरा केला किंवा स्वतःस अतिशय सामर्थ्यवान समजले तर माझ्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो. तो आज किंवा उद्या लगेच दिसणार नाही, मात्र अहंकाराचे बीज अंकुरलेच. तू माझे विधानच सत्य ठरवले आहे. या आनंदाच्या क्षणी सुद्धा तू महर्षींच्या सूचनांची आठवण ठेवून योग्य वर्तन केलेस. असे वर्तन करणाऱ्या स्त्रीलाच विचारशील आणि कर्तव्यनिष्ठ म्हटले जाते. तू तुझ्या कर्तव्याचे पालन कर. मीही माझे कर्तव्य सोडणार नाही. तुझा आनंद वृद्धिंगत करण्याकरिता मी सदैव तत्पर असेन. उर्मिलेचे वाक्य ऐकून सीतेचे डोळे पाणावले. तिने उर्मिलेच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. उर्मिलेकडे प्रेमाने पाहिले. या क्षणानंतर सीतेला झालेला प्रत्येक आनंद तिला उर्मिलेच्या डोळ्यामध्ये बघायचा होता. कारण सम्राज्ञी असल्याने तिला मुक्तपणे आनंद व्यक्त करणेही शक्य नव्हते. एका अर्थी सीतेने तिचे भावविश्वच उर्मिलेच्या हाती दिले होते. उर्मिलेच्या आयुष्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या आयुष्याला आकार देणाऱ्या घटना घडत असताना ती त्या घटनापासून कायम अनभिज्ञ होती. तिच्या आसपास या शुभाशुभ घटना घडत असत, मात्र त्या घटनांच्या अंतिम परिणामाची तिला पूर्वकल्पना नसायची. आपला विवाह होणार आहे हे देखील तिला विवाहाच्या 2 दिवसापूर्वीच समजले होते. सीतेचे स्वयंवर आपल्या जीवनातही आमूलाग्र बदल घडवणार आहे याबाबत नियतीने तिला अनभिज्ञच ठेवले होते. आताही लवकरच पतीला, बहिणीला आणि देवरांना वनवासात जावे लागणार आहे आणि आपल्याला राजप्रासादात एकटे राहावे लागणार आहे याची तिला तीळमात्र कल्पना नव्हती. मात्र राजप्रासादाच्या दुसऱ्या भागात श्रीरामांना वनवासात पाठवण्याचे कठ कारस्थान रंगत होते. ते कारस्थान श्रीरामाविरुद्धच असल्याने उर्मिलेला त्याबाबत माहिती मिळाली असती तरी तिच्या मनात लक्ष्मणाच्या वनवासाबाबत कोणतीही चिंता उत्पन्न झाली नसती. कारण श्रीरामांच्या वनवासात जाण्याने तिच्या जीवनात असा कोणताही ठळक बदल घडण्याची शक्यता नव्हती. मात्र तिला श्रीरामाच्या आणि लक्ष्मणाच्या दृढ नात्याची अद्याप कल्पना नव्हती. लक्ष्मण एकतर स्वतः वनवासात जाईल किंवा श्रीरामांना जाऊ देणार नाही हे तिला वेळीच ओळखता आले नाही. श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण होते. जणू ते दोघे एकमेकांच्या रक्षणार्थच या भूमीवर अवतरले होते. श्रीरामांसाठी विश्वातील कोणतेही अवघड आव्हान स्वीकारण्यास लक्ष्मण सदैव सज्ज होता. या कारस्थानाची नायिका होती राणी कैकेयीची दासी मंथरा. मंथरा कैकेयीपेक्षा वयाने मोठी होती. कैकेयीच्या बालपणापासून मंथरा तिच्या सोबत होती. मंथरा वेळप्रसंगी सखीप्रमाणे प्रेमळ, वेळप्रसंगी मातेप्रमाणे कठोर आणि वेळप्रसंगी दासीप्रमाणे नम्र होत असे. कैकेयीची प्रत्येक नस ठाऊक असल्याने तिला एखादी कार्य करण्यास कसे प्रवृत्त करायचे हे मंथरेला ज्ञात होते. का कुणास ठाऊक श्रीरामांचा राज्याभिषेक होणार आहे ही वार्ता कळताच मंथरा बिथरली. वस्तुतः श्रीराम हे ज्येष्ठ पुत्र असल्याने त्यांचे या राज्याचा उत्तराधिकारी होणे अगदी स्वाभाविक होते. तरीही मंथरेच्या मनात कैकेयीनंदन भरत अयोध्येचे नवे सम्राट व्हावे अशी इच्छा होती. त्या ध्येयाला पूर्ण करण्याकरिता प्रासादात कहल घडवण्याचीही तिची तयारी होती. त्या तयारीनिशी मंथरा राणी कैकेयीच्या कक्षात आली.
कैकेयी तेव्हा निद्राधीन होती. मंथरेने तिचा विशेषाधिकार वापरून कैकेयीला उठवण्याचे धारिष्ट केले. मंथरेने निद्रिस्त कैकेयीचा हात धरून तिला हलवत जागे केले. कैकेयीला जाग येताच मंथरा मोठ्याने ओरडू लागली. "अगं उठ, राणी उठ. तू इथे निद्रासुख घेत आहेस आणि तिकडे महाराजांनी तुझ्या भविष्यावर पाणी सोडले आहे. तुझ्या कक्षात येताना महाराज असे दर्शवितात की तूच त्यांची प्रिय राणी आहेस. मात्र त्यांनी तुझ्या विरुद्ध कपटाने आणि सूडबुद्धीने व्यवहार केला आहे. उठ." मंथरेचा कर्कश आवाज ऐकून राणीला जाग आली. कैकेयीने मंथरेला विचारले, "राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे का? तू अशुभ समाचार आणला आहेस का? नेमकं काय झाले आहे?" मंथरेला कोणतेही संभाषण तिच्यानुसार पुढे नेण्याची कला अवगत होती. ती समोरच्या व्यक्तींची भावावस्था पाहून कारुण्यप्रधान वाक्यांनी बदलत असे आणि मग तिला हवे ते प्रभावीपणे सांगत असे. राणी कैकेयीने मंथरेला प्रश्न विचारल्यावर मंथरेने त्वरित सत्य सांगितले नाही. तिने प्रथमतः कैकेयीचे भावना विश्व आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली. "हे राणी, तू सर्वप्रथम माझ्या काही प्रश्नांची उत्तरे दे." "कोणते प्रश्न? मला सांग. मी सदैव तुझ्या दुःखाला पाहून दुःखी झाले आहे ना." मंथरेचा प्रश्न ऐकून राणीने भुवया उंचवल्या. तिच्या कपाळावर आठ्याही आल्या. क्षणभर विचार करत कैकेयी उत्तरली, "हो, तुझे सुख पाहूनच मला आनंद होतो, हे तुला मान्य आहे ना?" "हो, पण असे झाले तरी मी सदैव तुझीच चिंता करेन, हे तुला पटते ना?" "हो अगं." "मग आता मी सांगते ते नीट ऐक." मंथरेने कैकेयीच्या भावुकतेचा लाभ घेऊन तिला भ्रमित करण्यास सुरुवात केली. "उद्या प्रातकाली श्रीरामांचा यौवराज्य अभिषेक होणार आहे. तुला यामागील षड्यंत्र अद्याप समजले आहे की नाही?" "यामागे काय षड्यंत्र असणार आहे? रामाचा राज्याभिषेक होणार ते तर सर्वश्रुत आहे. कधी कधी सद्गुणांचा अतिरेक झाला की तो दुर्गुण ठरतो, हेच खरे. राणी, तू कायम प्रत्येक कार्य शुद्ध भावनेने केलेस आणि म्हणूनच तुला राजकारण समजले नाही. पण सर्व जग तुझ्याप्रमाणे शुद्ध आणि निस्वार्थी नाही. श्रीरामाच्या राज्याभिषेक होणे म्हणजेच तुझ्या सर्वनाशाची सुरुवात होणे, तुझ्या पूर्वजांची कीर्ती मातीमोल होणे. मला यामागील कारस्थान अगदी नीट लक्षात आले आहे. त्यामुळे मी इतकी दुःखी झाली आहे." मंथरेच्या डोळ्यात नक्राश्रू साठले. "श्रीरामाचा राज्याभिषेक झाल्याने माझा सर्वनाश होणे शक्यच नाही. उलट माझाच एक पुत्र सिंहासनावर बसल्याने मला आनंद होणारच आहे. तुला यात कोणते कारस्थान दिसत आहे?" प्रथमतः कैकेयीने मंथरेचे कोणतेही विधान गांभीर्याने घेतले नाही. ती उठून बसली आणि शेजारीच ठेवलेले अलंकार परिधान करू लागली. "तुला तुझ्या कुटुंबातील बारकावे ठाऊक नाही. तुझे पती तुझ्यासमोर उत्तमोत्तम शब्द उच्चारून तुला भावनांमध्ये बांधतात आणि दुसरीकडे कौसल्याला अत्यंत दुर्मिळ स्वर्ण अलंकार भेट करत तिची संपत्ती वाढवतात. दिवसेंदिवस राणी कौसल्याची संपत्ती वाढत आहे, हे तुझ्या लक्षात आले नाही? कौसल्याच्या पुत्राचा अभिषेक झाल्याने तुझे आणि तुझ्या पुत्राचे महत्त्व कायमचे नष्ट होणार आहे, हे तुझ्या लक्षात येत कसे नाही? महाराजांनी तुझ्या पुत्राला मामाकडे पाठवले आणि तेव्हाच रामाला उत्तराधिकारी पदावर अभिषिक्त केले. या 2 घटनांमध्ये एकच हेतू आहे, भरताला आणि तुला राजकारभारापासून दूर ठेवणे. तू ज्याला पती समजत होतीस तो तुझा शत्रू निघाला. त्याचे मन इतके कलुषित झाले की ते तुला अगदी हीन वागणूक देत आहे. तू कृपा करून हे सत्य स्वीकार कर." आता मात्र राणी कैकेयीला मंथरेच्या बोलण्यात तथ्य वाटू लागले. मात्र एका दासीसमोर कौटुंबिक विषयावर चर्चा करणे तिला यथोचित वाटत नव्हते. "मंथरे, माझ्या मनात राम आणि भरत या दोघांचे समान स्थान आहे. मी या दोघांमध्ये कधीच भेद करत नाही. तुझ्याकडून रामाच्या राज्याभिषेकाची वार्ता
पुन्हा पुन्हा ऐकून माझे मन अगदी प्रसन्न झाले आहे. कैकेयीच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळेच मंथरा आश्चर्यचकित झाली. राणी, तू किती भोळी आहेस. तुला वस्तुस्थिती लक्षात येत नाही? अयोध्येत अगदी सामान्यातील सामान्य मनुष्य सुद्धा हे जाणतो की या राज्यावर भरत आणि राम दोघांचा समान अधिकार आहे. रामाचा जन्म काही क्षण आधी झाला असला तरी गुणवत्तेत भरत आणि राम दोघेही समान आहेत. त्या दोघांचा पराक्रम, बुद्धिमत्ता आणि न्यायप्रवीणता समान आहेत. त्यामुळे भरत सुद्धा या राज्याचा उत्तराधिकारी आहे. भरत रामाचा एकमेव स्पर्धक आहे, हे महाराजांनी वेळीच ओळखले असावे. मला तर वाटते राणी कौसल्येनेच महाराजांच्या मनात हे भरवले असावे. त्यामुळेच महाराजांनी भरताला अनेक मास मामाकडे पाठवण्याची सूचना दिली. एकतर भरताने कैकेयी देशाचे राज्य सांभाळावे किंवा अयोध्येकडे लक्ष देऊ नये, असाच महाराजांचा उद्देश दिसतो. भरताच्या अनुपस्थितीत अयोध्येची सर्व सूत्रे राम आपल्या हातात घेईल आणि भरत अयोध्येत परतल्यावर त्याला दुय्यम वागणूक दिली जाईल. तुला हे सर्व जाणूनही राम आणि भरताला समान वागणूक द्यायची आहे? मंथरेने जीवाच्या आकांताने कैकेयीला समजवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने मंथरेचे प्रत्येक वाक्य कैकेयीच्या मनावर आघात करू लागले व मंथरेचा तर्क योग्य वाटू लागला. तरीही राणी कैकेयी म्हणाली, राम अत्यंत धर्मशील, नीतिवान, गुणवान आणि कृतज्ञ आहेत. ते मला किंवा भरताला अशी वागणूक देणारच नाही. भरत त्याला अत्यंत प्रिय आहे व भरतालाही राम अत्यंत प्रिय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दोघांनाही राज्य जिंकण्याची अभिलाषा नाही. एक कर्तव्य म्हणूनच ते हा पदभार स्वीकारतील. अजूनही तू रामाचे गोडवे गात आहेस, हे तुझे मोठेपण आहे. किंतु तू कधी कौसल्येला भरताचे गोडवे गाताना ऐकले आहे का? तिचे सर्व लक्ष अयोध्येच्या संपत्तीवर आहे. महाराज आणि राणी कौसल्या जे सांगतील तेच राम ऐकेल. तू श्रीरामाचे जे जे गुण सांगितलेस ते सर्व गुण भरताकडेही आहेत. शिवाय भरत कित्येक मास कैकेयी देशाचा राजकारभार प्रत्यक्ष हाताळत आहे. त्याला राजकारभाराचा अनुभवही आहे. हे सर्व तुझ्या लक्षात आले नसले तरी महाराजांच्या लक्षात आले असणारच. भरताला मामाकडे पाठवायचे, मग रामाकडे राज्याची सूत्रे द्यायची. भरताला साधे निमंत्रणही पाठवायचे नाही आणि गुप्त मार्गाने कौसल्याची संपत्ती वाढवायची. ही मालिका कुठे संपणार आहे याचा अंदाज तुला आलाच नसेल. भरताला या राज्याचा एकही तुकडा मिळणार नाही. त्याला मंत्रिमंडळातही दुय्यम पद दिले जाईल. राम राज्यविस्तार करत त्याची सत्ता अधिकच बळकट करेल व भरताचे महत्त्व नष्ट करण्याचा प्रयत्न होईल. तू भरताला आणि रामाला समान वागणूक दिलीस हा तुझा चांगुलपणा असेलही, पण इतर कुणीही त्या दोघांना समान वागणूक द्यायला तयार आहेत का? रामाला उत्तम वागणूक देऊन भरताला अधिकाधिक दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तू स्वतःच विचार कर, भरत आता कुठे आहे? कैकेयी देशात. तो रामाच्या यौवराज्य अभिषेकाला येऊ शकला नसता का? आनंदाने आला असता, पण त्याला आमंत्रण का पाठवले नाही? भरताला या निर्णय प्रक्रियेत का समाविष्ट केले नाही? महाराजांनी त्याला मांडीवर बसवून राजकारणाचे धडे का दिले नाहीत? रामाप्रमाणेच भरतालाही का जवळ ठेवले नाही? या सर्वांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे महाराजांना भरत नकोच आहे. परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेली नाही. महाराजांचा निर्णय केवळ तूच बदलू शकतेस, हे तुला ज्ञात आहे. तू आत्ताच योग्य निर्णय घेतला नाहीस तर भरताचा सर्वनाश अटळ आहे. मंथरेने मांडलेला विचार कैकेयीला पटला. तिचे नेत्र क्रोधामुळे लाल झाले. क्रोधामुळे कैकेयीचे अंग अंग थरकापू लागले. मंथरेचा हेतू सफल झाला होता. कैकेयी कोपभवनाकडे निघाली. राजप्रासादात कहल आता अटळ होता. कैकेयीकडे काही विशेष अधिकार होते. त्याचा वापर करून कैकेयी महाराजांचा निर्णयही वळवू शकत होती. कैकेयीने तो विशेष अधिकार वापरण्याचा निश्चय केला. महाराज दशरथांपर्यंत वार्ता पोहोचली की राणी कैकेयीने कोपभवनात प्रवेश केला आहे.
महाराजांना सर्व कामे सोडून कोपभवनात येणे भाग होते. चिंताग्रस्त मुद्रेने महाराज दशरथ राणी कैकेयीला भेटण्यासाठी निघाले.